हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? चला, आज न काही इंट्रो वगैरे देता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण मी बाल्कनीत आली आणि इतका छान व्ह्यू मला दिसत होता. आज ऊन वगैरे काही नाही आहे, फुलं सगळी खूप छान दिसत आहे आणि गुलाबाच्या झाडाला अजून 1-2 जे आहेत ना नवीन ब्रांचेस येत आहे. नवीन ब्रांचेस म्हणजे नवीन फुलं, जितकी जास्त ब्रांचेस असतात तेवढी जास्त फुलं येतात झाडाला. पण ठीक आहे, अजून 8-10 दिवसांनी छान त्यालाही जे आहेत नवीन कड्या यायला लागतील. लकीली आज हे मस्त असं एक जास्वंदाचं फूल उमललेलं आहे. अजून 2 आहेत पांढऱ्या कलरचे, पण ते ना उमलायला थोडा उशीर घेतील, कारण ऊन पडलं ना की 9 वाजेपर्यंत उमलून जातात. पण आज ऊनच नाही अजिबात. आणि आता जवळजवळ 9:30 झालेले आहेत. पियाला मी आता म्हणजे तिची आंघोळ वगैरे केली आहे. म्हटलं हे सगळं सेट करते व्यवस्थित घराचं जरा. आणि तिला आज सुट्टी, महत्त्वाचं म्हणजे आज स्कूलवाल्यांनी का सुट्टी दिली आहे, म्हणजे कालच्या दिवशी तर सुट्टी असतेच सगळ्यांना गणपती चतुर्थीमुळे, पण आज पण त्यांनी सुट्टी दिली आहे. त्यामुळे तिचं असं निवांत उठणं चाललं आहे आणि आपल्याला पण असं असतं की ठीक आहे चला, असंही स्कूलसाठी लवकर उठावं लागतं. मग तिला तिच्या वेळेनुसार 9 वाजता उठवलं मी. त्यानंतर तिचा हेअर वॉश वगैरे केला आणि आता म्हटलं आता तिची आंघोळ झाल्यावर मग आपण आरती वगैरे करून घेऊया. आम्ही फार एक्सायटेड आहोत इथे फूल तोडून बाप्पाला वाहण्यासाठी. काल घाईगडबडीमध्ये म्हणजे होते जरा फुलं माझ्याकडे, त्यामुळे लक्षात पण आलं नाही की आपण एखादं गुलाब जे आहे ते आपल्या बाल्कनीमधून छान तोडून गणपती बाप्पाला वाहूयात असं. पण आज जरा वेळ होता त्यामुळे लक्षात आलं. आणि नवीन फुलं पण काही आणले गेले नाही आहे, कारण सकाळपासून बाहेर निघणंच झालं नाही आहे. त्यातल्या त्यात मस्त जास्वंदाला पण फूल आहे. म्हटलं हे रेडवालं पण जे आहे आपण ते तोडूयात आणि छान मस्त बाप्पापर्यंत पोहोचवूयात. कुठलीही गोष्ट करायची असो बाप्पासाठी, मग ती सगळं पियाला करायचं असतं. आरती करताना अक्षरशः हात दुखतात, पण तरीही ती एन्जॉय करते आणि आरती करते. कितीही हात दुखू द्या पण करते ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8. मी ना किचनसाठी काही प्रोडक्ट्स घेतलेले आहेत आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये मला बोलताना ऐकलेलं असेल की मला किचनसाठी जे आहे ते बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत आणि ही विशलिस्ट जी आहे ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून बनवणं चाललं होतं आणि फायनली एक एक करून हळूहळू जे आहेत ते मी ह्या वस्तू सगळ्या जमा केलेल्या आहेत आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या मी नेस्ट एशियावरून घेतलेल्या आहेत आणि हा ब्रँड ना मला खूप जास्त आवडला. यांचं कुकवेअर असो किंवा मग स्टोरेज जार, सगळं अगदी प्रॅक्टिकल वेने जे आहे ते डिझाईन केलेलं आहे आणि आपलं किचनही खूप छान ऑर्गनाइज दिसतं याच्यामुळे आणि एक ऑथेंटिक टच जो असतो ना तो किचनला मिळतो. तर चला मग मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या किचनसाठी काय काय शॉपिंग केलेली आहे ती. पूर्वी मी किचनमध्ये रॅन्डम प्लास्टिक जार्स असतात ना त्यांचा वापर करत होती, जे ना दिसायला चांगले वाटतात आणि टिकाऊ तर एवढे जास्त नसतातच. कधी चहाचे पॅकेट्स इकडे तिकडे असायचे आणि नवीन ग्रोसरी आणली की अशा पद्धतीने सगळा पसारा जो आहे तो पडून असायचा. आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तर अजिबात फ्रेश राहायचे नाही, कारण वातावरणामधली आर्द्रतेमुळे ते नरम होऊन जायचे. पण आता हळूहळू मी चांगले एअरटाईट जार्स घ्यायला सुरुवात केलेली आहे, जसे की हे मेटल लीड असलेले जार्स, ज्यामध्ये मी रोजच्या आपल्या ज्या ग्रॉसरी आहेत त्या ठेवते, जसे चहा, कॉफी, साखर, ड्रायफ्रूट्स आणि जी काही आपली ग्रॉसरी असते ते सगळं. यामध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तू अगदी फ्रेश असतात, कारण हे एअरटाईट आहेत. सोबतच किचनला सिम्पल आणि क्लासी लुकसुद्धा मिळतो. त्याशिवाय मी बॅम्बू लीड असलेले जार्सही वापरायला सुरुवात केलेली आहे, ज्यात मी स्नॅक्स किंवा कमी वापरले जाणारे ड्रायफ्रूट्स ठेवते. एअरटाईट असल्यामुळे ते नेहमी ताजे राहतात. या जार्समुळे माझं किचन खूप जास्त ऑर्गनाइज दिसायला लागलेलं आहे आणि रोज रोज वस्तू शोधण्याचं टेन्शन नाही, कारण ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला सगळ्या वस्तू लांबूनच दिसून जातात. या छोट्या छोट्या बदलांमुळे माझं दैनंदिन जीवन खूप जास्त सोपं झालेलं आहे. ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढाई माझ्या किचनमध्ये खूपच उपयुक्त ठरली आहे. फ्राय करायचं असो किंवा मग करी बनवायची असो, याचा खोल आकार आणि इव्हन हीट डिस्ट्रीब्युशन खूप मदत करतो आणि म्हणूनच यामध्ये जेवण लवकर शिजतं आणि चिकट देखील होत नाही आणि आपली कुकिंगसुद्धा खूप सोपी होऊन जाते आणि क्लिनिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण खूप वेळ वाचवून घेऊ शकतो.
ही कढाई वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असल्यामुळे लहान कुटुंब असो किंवा मग मोठी गॅदरिंग करायची असो तुम्हाला योग्य आकार सहज मिळतो. हँडल आरामदायी आहे आणि उष्णता समप्रमाणात पसरवतो, ज्यामुळे जेवण एकसारखं शिजतं आणि यामध्ये कमी तेलामध्ये हेल्दी कुकिंग करणं हे सर्वात जास्त आवडलं मला. आता येतो सर्ववेअरचा नंबर. मी काही बाउल्स घेतलेले आहेत जे रोजच्या जेवणाला सर्व करणं अजून सोपं आणि स्टायलिश बनवतात. तर हे मोठे पिंक सिरॅमिक बाउल टिकाऊ आहेत, चीप रेजिस्टंट आहेत आणि मायक्रोवेव्ह सेफ देखील आहे. सलाड, करी, स्नॅक्स सर्व करायला परफेक्ट आहे कारण याची साईज बऱ्यापैकी मोठी आहे आणि जरी घरी गेस्ट आले तरी सगळ्यांना पुरेल एवढी ह्याची मोठी साईज आहे. शिवाय दिसायलाही स्टायलिश दिसतंच. त्याशिवाय माझा फेवरेट लायलॅक बाउल, ज्याला ग्लास लीड आहे. हा क्यूट असा बाउल आपल्या रोजच्या जेवणाला ताजं ठेवायला मदत करतो. याच्यात मी कधी स्नॅक्स ठेवते तर कधी शिजवलेलं अन्न आणि जेवण सर्व करताना खूप एलिगंट दिसतो. मी किती मोठी चहा लवर आहे हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे. मी चहा लवर असल्यामुळे हे कप विथ स्टँड माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. याचे युनिक डिझाईन किचनमध्ये खूपच छान दिसतो आणि स्टँडमुळे ते ऑर्गनाइज आणि स्टायलिश दोन्हीही वाटतात. कप स्टॅकेबल असल्यामुळे स्टोरेज करणं सोपं होतं आणि स्पेस देखील आपला वाचतो. रोजच्या वापरासाठी हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत, ज्यामुळे चहा किंवा दूध गरम करणं सोपं होतं. हे कप्स हलके असल्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि सर्व करायला खूप सोपे पडतात. हे आउल शेप सॉल्ट अँड पेपर जार्स किचन शेल्फवर ठेवायला अगदी परफेक्ट आहेत. याचा क्यूट आउल डिझाईन किचनला स्टायलिश आणि ऑर्गनाइज लुक देतो. रोजच्या स्वयंपाकासाठी वापरायला सोपं आहे आणि त्याचबरोबर किचनमध्ये ॲड केल्यानंतर किचन छान डेकोरही दिसतं आणि एक युनिक लुकसुद्धा दिसायला लागतो. जर तुम्हालाही तुमचं किचन ऑर्गनाइज करायचं असेल आणि स्टायलिश सर्ववेअर घ्यायचे असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ट्राय करून घेऊ शकतात. मी सगळ्या माझ्या आवडत्या प्रोडक्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो जाऊन नक्की चेक करा. आता वाजलेले आहेत किती 12 वाजले ना. पिया आत्ताच आली ट्युशनमधून आणि बघा म्हणजे आज सकाळपासून थोडं पण ऊन नाही ना, त्याच्यामुळे फुलं उमलतच नव्हती लवकर आणि मी इतकी डेस्परेटली वाट बघत होती की कधी हे उमलतील आणि कधी मी गणपती बाप्पाला ठेवू. ये पिया, तुला तोडायचं आहे ना? गणपती बाप्पाला ठेवायचे आहेत ना दोघं? दोघं साईडला एक एक ठेवूयात आपण. मी एक काढते, तू हे काढता येईल का तुला? मी काढलं तर ओरडशील, मम्मा मला तोडायचं होतं, हे की नाही? घे बरं. सो बरोबर पिया जी आहे ती ट्युशनहून घरी आली आणि आमची फुलं छान उमललेले आहेत. हळूहळू, अगं असं नाही, थोडं लांबून तोडलं तरी चालतं. लांबून तोडायचं थोडं. माझ्या हातात दे, पडेल खाली, माझ्या हातात दे. जाऊ दे, तू खाली उतर, मी तोडते. हे घे, पकड. नाही थांब ना, आपण जाऊयात ना दोघं सोबत. आता व्हाईटवाला तर काही लवकर येणार नाही. उद्या मी बी अजून एक मस्त लालवाला येऊ शकतं. एक जोरा पण इतके छान दिसतात, पण यांना आपण ठेवू शकत नाही असं गुच्छ, कारण लगेच ते कोमेजून जातील. बाकी हे पिंक कलरचं जास्वंद आहे ना, हे पण उद्या तर नाही पण परवा वगैरे येऊ शकतात आणि जेव्हा येतील ना तेव्हा अगदी बल्कमध्ये येतील. खूप कड्या आहेत त्याला. माझं एवढंच म्हणणं आहे फक्त की दररोज एक एक दोन दोन तरी जास्वंद माझ्या बाल्कनीमध्ये आलं पाहिजे, जेणेकरून बाप्पांना आम्ही देऊ शकतो. हे घे पिया, चल ना जाऊयात आपण. ठेव, तुला हवं तसं ठेव. हे जर आपण पाण्यात ठेवलं तर राहील का हो जास्त वेळ? पाण्यात ठेवलं तर कोमेजून जाईल का? त्या दिवशी पण मी ट्राय केलं होतं पण ते काय झालं नाही तसं. बघा पियाचं डेकोरेशन चाललंय. हे इथून इथे कसं काय गेलं हे? ठेव ठेव, चल ठेव. माझं नव्हतंच नाही, मी गुलाब ठेवलेला. चला मग आता हे गुलाब ठेवलेलं सकाळी. मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि म्हटलं 2-4 छोटी मोठी कामं आहेत ती सगळे आवरून घेऊया. सगळ्याच गोष्टी आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, नाहीतर व्हिडिओ ही खूप मोठा होतो आणि असं होतं की तेच कामं रिपीट पण होऊन जातात. पण खरं सांगायचं म्हटलं ना तर मी तुम्हाला आता हे तुपाचं यासाठी दाखवत होते की मला जवळजवळ असं वाटते की 5 ते 6 महिने झाले असतील मी घरी तूप काही बनवलेलं नाही आहे आणि हे तूप भरताना मला असं वाटत होते की हा डब्बा संपल्यानंतर ना मी दररोज 1 लिटर दूध घेणार आहे आणि मग त्याची मलाई जमवून जे आहे ते तूप बनवेल. कारण माझ्यासाठी तूप बनवणं असं झालं ना की भांडे पण जास्त भरत
कळत नाही आणि तुमच्यासोबत पण शेअर करणं होईल, कारण जेव्हा 5-6 महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तेव्हा माझ्याकडे सबस्क्रायबर कमी होते, लोक कमी होते, त्यामुळे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मला असं वाटते की जरा रेग्युलर दूध घ्यावं लागेल मला जास्तीचं, म्हणजे मलाही येईल. पण शेवटी सारखंच पडतं बघा, बजेटचा विचार केला आपण तर, कारण दूध पण आता हळूहळू महाग होतं आणि ते बनवणं वगैरे गॅस वगैरे सगळं लागतं. त्यापेक्षा असं वाटतं की चला ऑफरमध्ये एखादा चांगला तूपचा डबा मिळाला तर घेऊया. तसं मी पहिल्यांदाच तूप विकत घेतलंय बरं का. चला असो, हे काही किचन टॉवेल आहेत ज्यांना मी इथे ड्राय बाल्कनीमध्ये सुकवत घालते, कारण बाहेर अजिबातच ऊन नाही आहे, त्यामुळे इथे सुकवत घातले काय आणि बाहेर सुकवत घातले काय सेमच आहे. दिसायला थोडं नाही व्यवस्थित दिसत, पण पावसाळ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पण ही बाल्कनी माझी स्टोरूम म्हणून एवढा म्हणजे कचाकच तिच्यामध्ये सामान भरलं आहे ना, आणि इतकी छान पद्धतीने ती सगळी यूज होऊन जाते माझी. मला खरंच असं वाटलं की जी पण म्हणजे असं वाटतं की जी पण अरेंजमेंट केली ना मी, ती सगळी अगदी बरोबर केलेली आहे. गेल्या 2.5-3 तासांपासून मी वाट बघते की PH बाप्पा जे आहेत त्यांची मीटिंग संपेल आणि तो रूम रिकामा होईल, जेणेकरून मी तुमच्यासोबत छान गणपती बाप्पांजवळ बसून जे आहे ते थोड्या गप्पा मारेल. मला तुमच्यासोबत एक स्टोरी शेअर करायची होती आणि बरेच मला क्वेश्चन पण म्हणजे असे कमेंट पण आल्या होत्या की तू शाडू मातीचीच मूर्ती घ्यायला पाहिजे होती वगैरे वगैरे असं. कारण मी हे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या वर्षी काही झालं तरी मी शाडू मातीचीच मूर्ती घेणार आहे आणि तरीही मी POPची मूर्ती घेतली. हे सगळं जे आहे तुम्ही आता बघितलंय, पण त्या कमेंटचा रिप्लाय म्हणून किंवा माझ्या यामागची थॉट प्रोसेस काय होती किंवा छोटीशी एक स्टोरी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. आय होप सो तुम्ही ह्या गोष्टींना रिलेट करणार. तर बघा, आता आमचं 5वं वर्ष चाललंय हे बाप्पा बसवायचं. त्याच्या आधी 5 वर्ष आम्ही रेंटच्या घरात राहायचो म्हणून कधी मनावर घेतलं नाही. बाकी माझ्या माहेरी जे आहे ते नेहमी गणपती बाप्पा बसवले जातात. आम्ही 3 भाऊ बहिणी मिळून छान डेकोरेशन करणं, अगदी सिंपल अशा पद्धतीने डेकोरेशन करणं, आरतीसाठी भांडणं की आज मी आरती करेल, आज मी आरती करेल, पहिली आरती कोणी करायची, आणि जास्त करून भांडण माझ्यामध्ये आणि माझ्या मोठ्या भावामध्ये व्हायची. आणि माझं असं असायचं की ठीक आहे तू पहिली कर, पण शेवटची आरती माझ्या हाताने जी आहे ती झाली पाहिजे. त्यासाठी मी पूर्ण 11 दिवस जे आहे ती आरती घ्यायची नाही आणि शेवटच्या दिवशी हट्ट करून घ्यायची. तो अशा काही मेमरीज असतात. पण त्याच्यानंतर लग्न झालं आणि मग आम्ही रेंटच्या घरात राहत होतो म्हणून आम्ही काही बाप्पांची मूर्ती वगैरे घरी आणली नाही, बाप्पा काही बसवलेच नाही. पण जेव्हा आम्ही हे नवीन घर घेतलं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आता आपण बाप्पांना बसवायला सुरुवात करूया. तर 1 वर्ष तर नवीन घर आम्ही इथे होतो तेव्हा आम्ही बाप्पांना बसवलं होतं आणि नॉर्मल आम्ही POPचीच मूर्ती आणलेली होती. पण त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो मुंबईला, जिथे आम्ही 1.5 वर्ष राहिलो होतो आणि 1.5 वर्षामध्ये आमचे 2 वेळा जे आहे तिथे बाप्पा बसले होते त्या घरी. तर तिकडे गेल्यानंतर माझं असं होतं की हे रेंटचं घर आहे, बसवायचं की नाही बसवायचं, या कन्फ्युजन मध्ये ना अगदी 2-3 दिवस बाकी होते तरी आमचं कन्फ्युजनच चाललं होतं की बसवू की नको बसवू. कारण असं असतं की आपण जर मूर्ती बसवली तर आम्ही 11 दिवसाची बसवतो, तर मग 11 दिवस आपल्याला घरीच थांबावं लागतं, कुठे जाता येत नाही. आणि तेव्हा सुट्ट्यांचे पण दिवस चाललेले असतात 1-2. आणि तेव्हा आम्ही काय करायचो ना, 3-4 महिन्यांच्या गॅपमध्ये आम्ही इथे पुण्याच्या घरी यायचो, कारण आम्ही हे रेंटने वगैरे दिलेलं नव्हतं, आम्ही खालीच ठेवलं होतं घर. तर आमचा तो पण प्लॅन होता, जर आपण मूर्ती बसवली तर आपल्याला लवकर विसर्जन करावं लागेल, जाता येणार आणि असं म्हणून. पण फायनली 2 दिवस बाकी असताना मी असा विचार केला की मी ना घरच्या घरी मूर्ती बनवते. जर बाप्पाला आपल्या घरी बसायचं असेल, इथे ह्या घरामध्ये बसायचं असेल, तर जशी काय मी मातीची मूर्ती बनवते ती जर छान बनली तर आपण बाप्पा बसवूया. आणि मला जर मूर्ती जमली नाही तर मग काही बसवायचंच नाही. अक्षरशः जी कुंड्यांमधली माती असते, आता मुंबईला पण मला खूप हौस होती झाडांची, बऱ्यापैकी माती घरामध्येच असायची माझी. अगदी चहाची गाडणी असते ना, त्याच्याने गाडून मी अशी 3-4 वाटी जी आहे ती गाडून घेतली माती आणि त्याच्याने मूर्ती बनवायला प्रिपरेशन केलं. PH बाप्पा ऑफिसला गेले होते, ते घरी आले, मूर्ती सुकलेली नव्हती पण ती म्हणली छान होती. ते म्हणे ठीक आहे आपण बसूयात, म्हणजे तू एवढी मेहनतीने बनवली आहे तर. त्याला मी छान डेकोरेशन वगैरे केलं. मला व्हिडिओ वगैरे मी पोस्ट केला असेल मे बी, किंवा माझं एक इन्स्टाचं जे माझं पर्सनल अकाउंट आहे त्यावर मी शेअर केला असेल त्याला. आणि मग ज्या दिवशी विसर्जन करायचं होतं आम्ही घरी छोट्याशा डब्यामध्ये त्या बाप्पांना विसर्जन केलं सकाळी लवकर उठून. आणि मग ते 1-2 दिवस जे आम्हाला व्हॅकेशनचे इथे येऊन घालवायचे होते त्या म्हणजे आमच्या दोघंही गोष्टी ज्या होत्या ना त्या झाल्या. त्याच्या नेक्स्ट इयरला आम्ही शाडू मातीचीच मूर्ती आणली होती तिकडे जेव्हा आम्ही मुंबईला राहत होतो. आणि मग त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण माझं चाललं होतं की शाडू मातीची मूर्ती घ्यायची आहे, पण आम्ही म्हणजे त्याच दिवशी जे आहे ते आम्ही मूर्ती बघायला गेलो आणि शाडू मातीच्या सगळ्या मूर्त्या संपलेल्या होत्या. आता तो एक्सपिरियन्स आला म्हणून मी मागच्या काही 2-3 व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सांगत होती की जर शाडू मातीची मूर्ती पाहिजे असेल, कारण त्यांची क्वांटिटी खूप कमी असते, त्यामुळे आपल्याला लवकर जी आहे ती बुक करून घ्यावी लागेल. आणि आम्ही गेलो पण होतो आणि मी खूप मूर्त्या पण ज्या आहेत ना त्या बघितल्या. पण एका ठिकाणी काय झालं, आम्ही काहीतरी कामाने बाहेर गेलो होतो, आम्ही कारमध्ये होतो आणि आम्ही वाघोलीच्या म्हणजे एंट्री पॉईंट असतो ना तिथेच आम्ही होतो. आणि तिथे एका दुकानात ना ह्या सगळ्या अशा बाप्पाच्या मूर्त्या ना उलट्या साईडून म्हणजे पाठ जी होती ना ती गाडीमधून आम्हाला दिसत होती आणि आम्ही सिग्नलला थांबलेलो होतो. सो तिथे
ना म्हणजे मागून बघून मी पुढची मूर्ती कशी असेल आणि ही 100% मी शुअर झाली होती की ही बाल गणेशचीच मूर्ती असणार आहे. आणि मला खूप वर्षापासून अशी हौस होती की बाल गणेशची मूर्ती जी आहे आपण तीच घेऊयात म्हणून. तर मला असं झालं होतं की तुम्ही इथे कुठे पण गाडी पार्क करा आणि आपण लवकर जाऊन जी आहे ती मूर्ती आजच्याच घेऊन जाऊया घरी. पण सिच्युएशन अशी होती की आजूबाजूला बस म्हणा, ट्रक म्हणा, ह्या सगळ्या आजूबाजूला होत्या आणि वाघोलीची ट्रॅफिकच एवढी असते की कुठे रस्त्यावर जागा मिळतच नाही पार्किंगला आणि खूप दुरून चालत येणं म्हणजे ते पण शक्य नव्हतं. पियाचे पप्पा म्हणले की आपण घरी जाऊया आणि सायंकाळी जर वेळ मिळाला आपल्याला तर मग आपण परत येऊया आणि इथून 2 व्हीलर येऊया. 2 व्हीलरला म्हणजे इझिली पार्क होऊन जाते गाडी आणि मग इथून आपण मूर्ती घेऊन जाऊया. मग आम्ही घरी आलो आणि सायंकाळी आमचा बजेट होता बाहेर जायचा. तर ते म्हणले की एवढा दूर वाघोलीमध्ये मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपण एक काम करू, इथे 2-4 दुकानं आहेत ते आपण सर्च करूया आजच्या दिवशी आणि उद्या जे आहे नाही जमलं तर कारण दुसऱ्या दिवशी संडे होता त्यामुळे आम्ही जाऊ शकत होतो. तर मग सॅटर्डेलाच आम्ही असंच इकडे मार्केटमध्ये फिरलो आणि एका दुकानामध्ये गेल्यानंतर जे आहे ना अशा छान बाप्पांच्या मूर्त्या मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलेल्या आहे, ह्या सेम होत्या आणि मला असं वाटलं बघितल्यानंतर की जी मी तिथे बघितली होती ना बॅक साइडून ही तीच मूर्ती असणार आहे आणि काही झालं मला हीच पाहिजे. आणि पियाला पण मी एवढं काही शेअर केलं नव्हतं की अशी मूर्ती घेऊया तशी मूर्ती घेऊया, पण ती मूर्ती बघितल्यानंतर पियाचं असं थॉट होता की मम्मा आपण ही छोटूसा गणपती बाप्पाच घरी घेऊन जायचा आहे. मूर्तीची साईज खूप छोटी आहे आणि मी त्यांना सांगितलं पण की अजून 3-4 दिवस उरले, जर शक्य असेल तर अशी शाडू मातीची मूर्ती मिळाली तर प्लीज करा, आम्ही आतापासून न बघता बुक करून घेऊ शकतो. पण ते म्हटले की नाही, ज्या काही मूर्त्यांची प्रोसेस असते ती आता एवढी काही म्हणजे स्टार्टमध्ये नसते, स्टॉप झालेली असते आणि अशा बालगणेशच्या याच्यामध्ये किंवा जास्त व्हरायटीमध्ये शाडू मातीमध्ये मूर्त्या अवेलेबल होत नाही. मग म्हटलं चला आता ही बाप्पांची मूर्ती कधीपासून अशी इमॅजिनेशन मध्ये होती की असा बालगणेश जो आहे तो आपल्याला घरी आणायचा आहे, बाप्पांना बसवायचा आहे आणि फायनली ती मिळालेली आहे. तर मग शाडू मातीची न घेता आपण ही पीओपीची घेऊया. तर असं सगळं यामागची जी होती ती छोटीशी स्टोरी होती. आणि गेल्या ब्लॉग मध्ये पण मला बऱ्याच कमेंट आला की छान गोलू मोलू बाप्पा आणलाय तुम्ही घरी, खूप क्यूट दिसतोय. आता बस हेच तर पाहिजे आपल्याला की आपल्या बाप्पाला, आपल्या घरी आलेल्या बाप्पाला सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे की तुम्ही डोक्यात डेकोरेशन छान केलंय, तुम्ही बाप्पांची मूर्ती छान आणली. आता आपण कुणाच्याही घरी गेलो तर आपल्याला असंच वाटतं खूप छान डेकोरेशन आहे, खूप छान मूर्ती आहे, पण पर्टिक्युलर आपल्यालाही असंच वाटतं की आपल्याला हे असं म्हणलं पाहिजे. आता माझी मूर्ती बघणारे तुम्ही सगळेच आहात आणि मग त्याची स्तुती करणारेही तुम्हीच आहात. सो तुमच्याकडून तर मला ते भरपूर जे काही कमेंट्स मधून पाहिजे होते ते सगळं मिळालेलं आहे. बट ही छोटीशी स्टोरी होती मला जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. मागचा 5 ते 10 वर्षाचा इतिहास मी तुम्हाला गणपती बाप्पाबद्दल जो आहे तो शेअर केलाय. 5 ते 10 काय लहानपणीच्या पण स्टोरी मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने आम्ही भांडण करत होतो. सो चला मग ही अशी छोटीशी होती स्टोरी. आणि आता बाप्पाकडून जास्त काही मागणं वगैरे तर नाहीये. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या जे 50,000 सबस्क्रायबर झाले आहेत त्यावर एक छोटासा व्हिडिओ आणि सेलिब्रेशन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला मग, आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मस्त हॅपी राहा, बाप्पाची आरती करत राहा, हवं ते मागत राहा, चांगले कामं करत राहा, सगळं बाप्पा देतो, वेळेवर मिळतं, वेळेच्या आधी काहीच मिळत नाही, कितीही प्लॅनिंग प्लॉटिंग असली तरीही मिळत नाही. सो चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.